आणि नेते समर्थ आहेत. बाकी फक्त प्रश्न राहिला जातगणना करावी, तर जातगणना करावी, एम्पिरिकल डाटा गोळा करावा असं सुप्रीम कोर्टाने आम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तो योग्य प्रकारे तो गोळा केला पाहिजे. मागे जो पाठिया कमिशनने घाईघाईमध्ये 15 दिवसामध्ये कधी त्या सगळ्या एवढ्या 54% लोक म्हणजे 14 कोटीमध्ये जवळजवळ 7 कोटी लोकांची जे आहे एम्पिरिकल डाटा जमा होत नाही, तो केवळ एक ऑफिसमध्ये बसून घाईघाईनं त्या खानविलकर म्हणून जे होते जज ते म्हणजे 15 दिवसात नाही दिलं तर मग निवडणुका पावसात तुम्ही घ्या. त्यांनी पावसामध्ये निवडणुका घेतल्या. 91 नगरपालिकांमध्ये ओबीसीला आरक्षण मिळालं नाही. मग घाईघाईने जसं काय जमेल तसं करून आम्ही ते दिलेलं होतं आणि ते नंतर त्याने ते मंजूर केलं, ठीक आहे. परंतु त्याच्यावर आमचा फारसा विश्वास नाही. आम्हाला पूर्णपणे जो आहे ही जातगणना झाली पाहिजे. 1933 साली आणि नंतर मंडल आयोगाने ओबीसींना 54% आहेत असं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे 54% आहे. बिहारमध्ये सांगितलं 63% आहेत. 54% आहे का 50% आहे का 63 करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. म्हणजे आणि हे आम्ही मागतोय ते सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं आरक्षण देताना एम्पिरिकल डाटा गोळा करायला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याचबरोबर हा एम्पिरिकल डाटा जर आमच्या ताब्यात बरोबर मिळाला आम्हाला तर या ओबीसी समाजातील लहान सहान भटक्या विमुक्तांकडून सगळ्यांना जसं भारत सरकार दलित आणि आदिवासींना वेगळे पैसे देतात, प्रचंड पैसे देतात, कोट्यावधी रुपये अब्जावधी रुपये ते देशात दिले जातात, राज्याकडून सुद्धा दिले जातात, तसं या ओबीसीच्या लहान लहान लोकांना सुद्धा मिळेल असं सुमित्रा महाजन कमिटीने आणि मनमोहन सिंग साहेबांच्या कमिटीने सांगितलं की त्यासाठी एम्पिरिकल डाटा गोळा करा. ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं. ते आम्ही सांगतो आहोत की असं ऑफिसमध्ये बसून एम्पिरिकल डाटा नको आम्हाला. भाट्याचा तो आम्हाला जो आहे गावागावातून व्यवस्थित एम्पिरिकल डाटा गोळा करा. कोणाचे घरं आहेत, कोणाचं शिक्षण किती झालं, कोणाला किती नोकऱ्या मिळाल्या, कोणाच्या महिला किती काम करत असतात, कोणाचं आरोग्य कसं आहे, ह्या अशा अनेक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तपासाव्या लागतात. ते तपासा म्हणजे भटक्या मुक्तांपासून तर लहान सहान सर्व जाती जमातीचं सगळी माहिती गोळा होईल.